असांजे लाइ इहो रिश्तो मीट हिकदमि लकी आहे। ईअं छोकिरो छोकिरी ॿाहिरि वञनि था होटल में, वधीक ख़र्च बि लॻनि था ऐं टाइम बि लॻी थो वञे, त रिश्तो मीट कॉन्फ्रेंस हॉल में अचनि था, सभु ॼणा मीटअप कनि था ऐं टाइम सेविंग बि आहे। असां जीअं आयासीं, असांजो कमु थी 8 ॾींहंनि में, त हिते जेके अचनि था उन्हनि जो बि तकिड़ो कमु सुठो थी वञे ऐं सिंधियुनि जो सिंधियुनि सां थिए त ॾाढो सुठी ॻाल्हि आहे। रिश्तो.com सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे उल्लास लाइन बुलेटिन। शहर की ताज़ा खबरें देखने के लिए हमारे न्यूज़ चैनल को जरूर सब्सक्राइब करें। उल्लासनगर के सिंधु भवन में मुख्यमंत्री माझी लाड़की बहन ये जो योजना कार्यान्वित हुई है, उसका जीआर 28 जून को पहला जीआर निकला है। उसके बाद में उसका जीआर में अमेंडमेंट होते हुए 3 जुलाई को उसका जीआर निकला है। उसके संबंध में प्रशिक्षण देने हेतु वर्कशॉप का हमने आयोजन किया था। इस वर्कशॉप में हमारे आयुक्त अजीत शेख सर, अतिरिक्त आयुक्त जमील सर, इनके मार्गदर्शन में हमने और सीडीपीओ अजय पडोल और नायब तहसीलदार गणपत सिंगाड़े इनके उपस्थिति में और उनके मार्गदर्शन से हमने ये कार्यशाला का आयोजन किया था। इस कार्यशाला में हमने इस कार्यक्षेत्र के सभी आंगनवाड़ी सेविकाएं, अपने विभाग के अधिकारी, कर्मचारी तथा बचत गट के महिलाएं, इनको हमने बुलाया था और जो कि कार्यक्षेत्र में गरीब और ज़रूरतमंद महिलाओं से वो एप्लीकेशन भर के लेंगे। इस एप्लीकेशन में भरने के लिए इनका सहायता करने हेतु ये प्रशिक्षण का बहुत ज़्यादा उपयोग होने वाला है, ताकि किसी भी महिला भगिनी को जानकारी नहीं मिलने के हेतु अपात्र नहीं ठहराया जा सकता। इस वजह से उनकी सहायता करने के लिए हमने ये प्रशिक्षण किया गया है। इस प्रशिक्षण में ऑनलाइन भी हम एप्लीकेशन कर सकते हैं, वो महिला घर बैठे भी अपने आप भी कर सकती है, या ऑफलाइन भी हमने प्रभाग समिति में भी सुविधा हम उपलब्ध करा रहे हैं। जिनको कोई ऑनलाइन सुविधा का लाभ नहीं ले सकते, वो प्रभाग समिति कार्यालय के माध्यम से भी एप्लीकेशन कर सकते हैं। सर, इसमें जो आंगनवाड़ी की महिला है, इन्होंने क्या समस्या बताई है? ऑनलाइन में क्या समस्या? कुछ छोटी मोटी समस्याएं थी जो 2 जीआर अमेंडमेंट हुए थे, जो जिसमें आवेदन करने हेतु जो पात्र लाभार्थी चुनना है, उसके संबंध में कौन से दस्तावेज वहां जोड़ना है, इनके संबंध में कुछ आशंका थी। जैसे कि इनकम का सर्टिफिकेट हो या आदिवास प्रमाण पत्र हो, इस संबंध में कुछ महिलाओं का समस्या थी। हमने क्वेश्चन आंसर सेशन भी रखा था, लगभग आधे घंटे तक हमने उनका छोटी छोटी चीज़ों का हमने निराकरण किया है, ताकि ये महिलाएं जब कार्यक्षेत्र में लाभार्थियों से एप्लीकेशन भरवा के लेगी तो इनको दिक्कत नहीं आना चाहिए। इसलिए हमने उनका परिपूर्ण ऐसा प्रशिक्षण हमने दिया है। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही जी योजना आहे, या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासनाने 28 जून 2024 रोजी एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे। त्यानंतर ज्या काही सुधारणा करणं अपेक्षित होतं, त्या माध्यमातून 3 जुलै आणि 5 जुलैला यानंतरही 2 शासन निर्णय निर्गमित केलेले आहे। प्रत्यक्षात योजनेची अंमलबजावणी आणि कामकाज हे 28 जून नंतर शासन निर्णयानंतर तात्काळ सुरू झालेलं आहे। हे कामकाज करत असताना प्रत्यक्षात जो काही शासन निर्णयामध्ये बाबी नमूद आहेत, योजनेची पात्रता, अपात्रता, योजनेचा लाभार्थी कोण असेल, त्या लाभार्थी घटकाला लाभ देत असताना कुठले कागदपत्र आपल्याला याच्यात आवश्यक आहे, या दृष्टिकोनातून प्रत्यक्ष क्षेत्रस्तरावर काम करणारी अंगणवाडी ताई असेल, मदतनीस ताई असेल, महापालिकेचे आपले काही कर्मचारी असतील, यांच्यासाठी उपायुक्त माननीय जाधव साहेब यांच्या सहकार्याने आणि टीम म्हणून आम्ही या कार्यशाळेचं आज आयोजन केलं होतं। प्रत्यक्षात कामकाज ऑलरेडी सुरू झालेलं आहे। काही ऑनलाईन फॉर्म भरल्या गेलेले आहेत, काही ऑफलाईन फॉर्म आपल्याकडे जमा आहेत, परंतु शासनाच्या सूचनांनुसार जास्तीत जास्त काम हे ऑनलाईन पद्धतीने करणं अपेक्षित आहे, जेणेकरून लाभार्थीला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही। या दृष्टिकोनातून ज्याही काही शंका कुशंका असतील याचं निरसन करणे, फॉर्म समजून सांगणे, शासन निर्णय समजून सांगणे, मोबाईल ॲप्लिकेशन समजून सांगणे, या बाबी आज या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत। आणि जे प्रत्यक्ष क्षेत्रस्तरावर काम करणार आहेत, ते क्षेत्रस्तरावर काम करणाऱ्या जे आपली टीम आहे, यांना कुठल्याही प्रकारची अडचण राहू नये, लाभार्थीला योग्य मार्गदर्शन व्हावं, या दृष्टिकोनातून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत। आणि तांत्रिक बाबीसाठी आणखी एक पोर्टलसुद्धा लवकरच कार्यान्वित होणार आहे, जेणेकरून जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट होतील आणि कोणीही पात्र लाभार्थी महापालिका कार्यक्षेत्रामध्ये वंचित राहू नये, या दृष्टिकोनातून महापालिका बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालय यांच्या माध्यमातून सामूहिक प्रयत्न केले जात आहेत। सर, ऑनलाईन फॉर्म होत नाही आहे, त्यासाठी ऑफलाईन घेतला जातो,
तोही वापस ऑनलाईन केला जाईल का? प्रत्येक फॉर्म हा ऑनलाईन करणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर DBTच्या माध्यमातून लाभार्थीच्या खात्यावर रक्कम वर्ग होणार आहे. तांत्रिक बाबी असल्यानंतर थोड्याफार अडचणी असू शकतात, परंतु त्याही सोडवण्याचा शासन स्तरावरून प्रयत्न सुरू आहे. ॲप्लिकेशन हे चांगल्या पद्धतीने चालतं. कधी कधी थोड्याफार अडचणी येतात, त्याच्यामुळे लाभार्थीचा कुठलाही गैरसमज होऊ नये. तो जर आपल्यापर्यंत पोहोचला आहे तर त्याचा ऑफलाईन फॉर्म आपण ताब्यात घेऊन तो ऑनलाईन करण्याची सुद्धा जबाबदारी आपण स्वीकारलेली आहे प्रशासकीय अधिकारी कर्मचारी म्हणून. त्याच्यामुळे कुठल्याही लाभार्थीला कमीत कमी त्रास होईल किंवा त्रासच होणार नाही या दृष्टिकोनातून प्रशासन प्रयत्नशील आहे. सर, ऑफलाईन फॉर्म घेतल्यानंतर पुन्हा एकदा त्या महिलेला यावं लागेल का? त्याचं कारण असं आहे, मी मगाच सांगितल्याप्रमाणे आपल्याला ऑलरेडी हे सर्व कामकाज ऑनलाईन करायचं आहे, परंतु जर एखाद्याने ऑफलाईन फॉर्म आपल्याकडे सबमिट केला असेल तर EKYC होणं, त्याचा फोटो काढणं ह्या बाबी कंपल्सरी आहेत, जेणेकरून कुठल्याही पद्धतीने तिला दिला जाणारा अनुदान, त्या भगिनीला दिलं जाणारं अनुदान हे दुसऱ्या कुठं एखाद्या खात्यावर जाऊ नये या दृष्टिकोनातून शासन काळजी घेत आहे. आधार लिंक अकाउंट असेल, त्याच्यानंतर सर्व प्रकारचे त्याचे डॉक्युमेंट असेल ते तपासून घेणं आणि सर्व डॉक्युमेंट क्लिअर अपलोड करणं या दृष्टिकोनातून सर्व बाबी ऑनलाईनच व्हाव्या असा अभिप्रेत आहे. त्याच्यामुळे ऑनलाईन करणं क्रमप्राप्त आहे. सर, कोणत्या लाभार्थीचं समजा ऑनलाईन होतंय त्यांना ऑफलाईन फॉर्म भरणं गरजेचं आहे? ऑनलाईन जर एखाद्याने, मगाच आपण पण उपस्थित होतात, मगाच एक शंका या समोरून आली होती, एका ताईने मांडली होती, त्यावेळेसच मी सांगितलं, एखाद्यानी मुळातच शासन निर्णयामध्ये नमूद आहे की व्यक्तिगतरित्या ती महिलाही तो फॉर्म भरू शकते. एखाद्याने जर ऑनलाईन यशस्वीरित्या सबमिट केला असेल आणि संपूर्ण डॉक्युमेंट क्लिअर सबमिट झाले असतील तर त्यांना ऑफलाईन फॉर्मची आवश्यकता पडणार नाही. ऑलरेडी त्यांना ॲपमार्फतच ती पोच येणार आहे. OTP मार्फत त्यांनी कधी अर्ज सबमिट केला हे कळणार आहे आणि ज्यावेळेस पोर्टल सुरू होईल त्या पोर्टलवर सुद्धा ते आपल्याला दिसणार आहे. जर एखाद्याकडून चुकीचा फॉर्म भरला गेला तर ते सुद्धा आपल्याला पोर्टलवर दिसणार आहे का तो पेंडिंग राहणार आहे का तो पुढे सबमिट होणार नाही. त्याच्यामुळे ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल तर याच्यामध्ये त्रुटी जरी राहिल्या तर त्याचं पण निरसन केलं जाणार आहे. पण माझी सर्वांना विनंती आहे आपल्या माध्यमातून की जास्तीत जास्त ऑनलाईन फॉर्म भरत असताना अचूकतेने फॉर्म भरला पाहिजे. कारण जेव्हा आपण फॉर्म सबमिट करतो त्यापूर्वी आपल्याला एक ऑप्शन येतं, तुम्हाला काही याच्यात बदल करावायचा आहे किंवा नाही. जर त्यांना काही शंका असेल, चूक असेल, पुन्हा पडताळणी करून त्यांनी त्या प्रकारे केलं पाहिजे, जेणेकरून फॉर्म यशस्वीरित्या सबमिट होईल आणि पात्र लाभार्थीला त्याचा लाभ मिळेल. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।